तुम्ही छान दिसता. थँक्यू. तुमचं शिक्षण काय झालंय? मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे आणि आता आय टीमध्ये जॉब करते. तुमचं शिक्षण काय झालं आहे? मी पण इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे, पण मी जॉब नाही करत. म्हणजे शोधतोय, पण पाहिजे ना असा अजून भेटलाच नाही. म्हणजे माझ्या एज्युकेशनला मॅच होईल असा. अच्छा, जर मार्क्स जास्त असतील तर भेटून जातो ना लगेच जॉब. मग तुम्ही आधी जॉब नाही केला का? नाही, असं काही नाही आहे. मी आधी जॉब करत होतो, पण सोडून दिला काही कारणामुळे. अच्छा, काय कारण होतं? कारण म्हणजे एवढं असं काही खास कारण नव्हतं. ते फक्त थोडीशी चिडचिड होत होती, म्हणून मीच ठरवलं की ब्रेक घ्यायचा म्हणून. मग आता जॉब करणार आहात की नाही? असं अजून ठरवलं नाही आहे, पण पाहतोय. तसं पण काही गरज नाही, घरी बिझनेस आहे. म्हणजे ॲक्च्युली बाबांचा आहे तो, पण मीच सांभाळतो. मग छानच आहे की. हे गुण वगैरे यांच्यावरती विश्वास आहे का तुमचा? अहो अगदी, विश्वास म्हणजे आहेच. जर आपले गुण जुळले तरच आपलं लग्न होईल, आणि मी तर या सगळ्या गोष्टी मानते. तुम्ही नाही का मानत? गुणांपेक्षा मी विचारांना महत्त्व देतो. एकमेकांचे गुण जुळण्यापेक्षा विचार जुळले, मन जुळलं की संसार व्यवस्थित पद्धतीने चालतो. आणि तसं पण गुण तर फक्त पत्रिकेत आहेत ना, पण मन आणि विचार हे अस्तित्वात आहेत. ह्या झाल्या सगळ्या बोलायच्या गोष्टी, पण माझा तर पत्रिकेवरती खूप विश्वास आहे. चला, कुठे ना कुठे तरी विश्वास असलाच पाहिजे ना. हो. तुम्ही शिक्षण कुठं केलं? मी लहानपणापासून पुण्यातच होतो, मग माझं सगळं शिक्षण पुण्यातच झालं. बाबांची इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं, आणि माझी पण लहानपणापासून हीच इच्छा होती. मग एका पुण्याच्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. फर्स्ट क्लास रँकमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. जॉब शोधला, पण म्हणावा असा भेटला नाही. मग बाबाच बोलले, भेटला तर बघ, नाही तर घरचा बिझनेस सांभाळ. तुमचं शिक्षण कुठे झालं? मी संभाजीनगरमध्येच शिकले. लहानाची मोठी तिथेच झाले आणि आता पुण्यात जॉब करते. अच्छा, छानच की. मग आपण हेच बोलत राहिलो, मेन विषयाकडे गेलोच नाही. म्हणजे हा निर्णय शक्यतो घरच्यांनीच घ्यायचा असतो, पण आपल्यातला बोलायचा विषय झाला. तुमच्या अपेक्षा काय? तुम्हाला खरं सांगू का, लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला खूप प्रेमाने सांभाळलं आहे. म्हणजे मला जे पाहिजे ते आणून दिलं आहे. मला जिथं शिक्षण घ्यायचं आहे तिथं शिक्षण घेऊन दिलं आहे. मला जिथं जॉब करायचं आहे तिथं जॉब करून दिला आहे. मला पण असाच नवरा हवा आहे की जो माझी काळजी करेल. माझ्या अपेक्षा काय एवढ्या खास नाही आहेत, पण मी खुश असेल तर माझे आईवडील पण खुश राहतील. म्हणून मला पण जॉब करणाराच नवरा हवा आहे. त्याला 10 एकर शेती तरी असावी, मनाने स्वच्छ असावा आणि माझी काळजी करणारा असावा. एवढ्याच अपेक्षा आहेत माझ्या. तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझ्या अपेक्षा काय एवढ्या खास नाही आहेत, पण तिच्या गोड हाताने तिने स्वयंपाक बनवावा. मला पण स्वयंपाक येतो, मी तिला स्वयंपाकात मदत करू लागेल. फक्त तिने माझी काळजी घेतली पाहिजे. आमच्या दोघांचा संसार एकजुटीने, एक विचाराने पुढे गेला पाहिजे. बाकी मग तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. स्वयंपाक? अरे बापरे, स्वयंपाक तर मला येतच नाही. आई मला बोलली की परवा पाहुणे बघायला येणार आहेत, साधा चहा तरी शिक. मग मी बळबळ चहा शिकले, पण पहिल्या चहाची मज्जाच वेगळी असते. सगळ्यांकडून एक नाही गोष्ट तरी चुकतेच. माझ्याकडून पण झालीच चूक. मी साखरेच्या जागी मीठ टाकलं. मग आई बोलली की लग्न झाल्यानंतर बाई ठेव एक, नाहीतर तू जर स्वयंपाक केलास तर सगळा नाश करून टाकशील. मग तुमच्या आईवडिलांच्या होणाऱ्या जावयाकडून खूप अपेक्षा असतील ना? हो, त्यांच्या तर खूप अपेक्षा आहेत.
होणाऱ्या जावयाला चांगला जॉब असावा, त्याला चांगला पगार असावा, गावाकडं जमीन असावी, ती जमीन पडीक नसून सुपीक असावी. त्यांच्या तर खूप अपेक्षा आहेत. किती कमालीची गोष्ट आहे ना. मुलीचे घरचे 25व्या वयात मुलाकडून किती अपेक्षा करतात, पण त्याच वयात त्यांच्या मुलीला साधे 4 भाकरी सुद्धा करता येत नाहीत. पण मुलाकडून अपेक्षा किती, आणि त्यांच्या मुलीला साधं घरकाम पण येत नाही. पण मुलाने जॉब करायचा, पैसे कमवायचे, संसार सांभाळायचा. अहो किती अपेक्षा. लग्न जमवताना मुलाकडे खूप जमीन पाहिजे. वरून त्यांची एक अट पण असते की आमची मुलगी शेतात जाणार नाही. लग्न जमवताना नेहमी मुलीचा विचार केला जातो, मुलाचा नाही. चला जाऊ. मला हे स्थळ मंजूर नाहीये. मला माहित नाही तुमच्या मनाला काय वाटेल, पण आता माझ्याकडे जॉब पण नाहीये. जमीन आहे ती पण पडीक आहे. बिझनेस आहे तो पण लॉसमध्ये चाललाय. मला असं वाटतं की तुमच्या अपेक्षांच्या बाहेर आहे मी. तुमच्या अपेक्षांमध्ये मी बसत नाही. येतो. हे थांब, तू तिला खोटं का बोलला की तुमचा बिझनेस लॉसमध्ये चाललाय म्हणून? जर पुढे जाऊन आमचं लग्न झालं असतं, म्हणजे तिच्या अपेक्षांच्या विरोधात जाऊन लग्न झालं असतं, तर ती मुलगी मला आयुष्यभर टोमणं देत राहिली असती. आणि ती मुलगी न समजून घेणारी, म्हणून मी तिला नाही बोललो.